पाकातले असूनही इतके मऊ बनवले तरी कसे? तर रेसिपी सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इथे तीळ गुळाचे लाडू करणार आहोत, तेही पाकातले एकदम मऊ सूत. तुम्ही तर बघितलेच असतील. तर त्यासाठी मी इथं 2 वाटी तीळ घेतलेले आहेत आणि त्यासाठी 3 वाटी गूळ घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे, थोडंसं तूप आणि विलायची पूड घेतलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की तीळ मी अगोदरच भाजून घेतलेले आहेत, भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे. तुम्ही भाजले नसतील तर तीळ भाजण्याआधी शेंगदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे ते थंड होतात. तर इथे मी 2 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे लो फ्लेमवरच छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघा, गॅस कमीच ठेवायचा आहे, म्हणजे तीळ आपले एकसारखे छान भाजतात. आणि कोणताही लाडूचा पदार्थ असेल तर तो छान खमंग भाजला म्हणजे लाडू आपले चांगले होतात. तर इथे तुम्ही बघू शकता की तीळ भाजले तर कसे समजायचे की ते आहे त्याच्यापेक्षा तो फुगतो, प्रत्येक तीळ हा फुगतो. आणि इथे तीळ चांगले भाजले की ते असे उडतात, त्याचा चटचट आवाज येतो भाजताना, म्हणजे तीळ छान भाजले असं समजायचं. आता हे एका मोठ्या ताटामध्ये काढून पसरून घेऊ, म्हणजे हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आहेत आपल्याला. हे पूर्णपणे गार झाले की आपण पुढची प्रोसेस करू. तर इथे मिक्सरमध्ये मी शेंगदाणे असे ओबडधोबडच वाटून घेतलेले आहेत. फक्त शेंगदाण्याचा एकाचा 2 तुकडे करायचे, तर आपल्याला जास्त बारीक नाही करायचे. त्याचप्रमाणे तीळही आपल्याला बारीक मिक्सरमधून काढायचे, म्हणजे एवढेही बारीक काढायचे नाहीत, फक्त एका तिळाचा 2 तुकडे झाले पाहिजेत. ते तुम्ही बघू शकता. तर अशा प्रमाणे जाडसर असे पूर्ण तीळ आपल्याला दळून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये. हे बघा, आता तीळ छान भाजून मिक्सरमध्ये वाटून झालेले आहेत. त्यामध्ये आपण जे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत ते टाकून, इथे तुम्ही बघू शकता की मी 3 ते 4 चमचे अख्खे तीळ बाजूला ठेवले होते, कारण लाडूमध्ये आपल्याला तीळ दिसायला पाहिजे. त्यामुळे मी इथं 3 ते 4 चमचे तीळ बाजूला ठेवले होते, ते मिक्सरमधून काढले नाही. आता ह्या सारणामध्ये, मिश्रणामध्ये आपण ते तीळ टाकू आणि मिक्स झाल्यानंतर पुन्हा कढई गॅसवर ठेवून आपण त्यामध्ये 1 चमचा तूप टाकणार आहोत. तर थोडंसं तूप मी साईडला काढून ठेवलं आहे, आपण त्याचा नंतर वापर करणार आहोत. आता त्यामध्ये मी 2 वाटी तिळासाठी 3 वाटी गूळ घेतलेला आहे. हे प्रमाण अगदी योग्य आहे. ह्याच प्रमाणामध्ये केल्यानंतर आपले पाकातले लाडू असूनही एकदम मऊसूत असे होतात. ज्यांना दात नाही तेही अगदी सहज खाऊ शकतात. तर इथे आता मी 2 ते 3 चमचे पाणी टाकलेलं आहे. आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाही, फक्त 2 ते 3 चमचेच पाणी टाकायचं आणि हा गूळ विरघळेपर्यंत आपण याला सतत ढवळत असं मिक्स करून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटानंतर लगेच गूळ विरघळायला सुरुवात होते आणि विरघळून तयार होतो. तर इथे तुम्ही बघू शकता गूळ हळूहळू विरघळत आहे. हे बघा, अशा प्रकारे सतत मिक्स करायचं, म्हणजे गूळ एकसारखा सगळा विरघळतो, नाहीतर त्यामध्ये गुळाचे खडे तसेच राहतात. तर गूळ विरघळून झाला की लगेच 2 मिनिटच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. माझी गॅसची फ्लेम लोच आहे, हाय करायची नाही, नाहीतर आपला जो पाक आहे तो पुढच्या स्टेजला जातो, म्हणजे जास्त कडक होतो. आपल्याला जास्त कडक होऊ द्यायचा नाही. इथे तुम्ही बघू शकता की हलकासा फेस आलेला आहे म्हणून छोटेसे बुडबुडे येतात. तर हे बुडबुडे आल्यानंतर काही सेकंदामध्येच आपलं, इथे तुम्ही बघू शकता की आणखीन जास्त फेस यायला लागलेला आहे आणि आणखीन उकळी आल्यासारखी दिसते, म्हणजे आपला पाक हा पूर्णपणे तयार आहे. गॅस लगेच बंद करायचा. त्यामध्ये मी विलायचीची पूड टाकलेली आहे. लगेच मिक्स करून घेऊ. आता मी गॅस पूर्ण बंद केलेला आहे, कारण आपला हा जो पाक आहे तो पुढे जायला नको. त्यामध्ये आता आपण जे मिक्सरमधून काढून घेतलेले तीळ शेंगदाणे आहेत ते या गुळाच्या पाकामध्ये टाकून घ्यायचे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता मी 2 वाटी तिळासाठी 3 वाटी गूळ घेतलेला आहे, तर ते प्रमाण अगदी योग्य झालेलं आहे. आपला पाकही जास्त झालेला नाही आणि तीळ जे मिक्सरमधून काढलेले आहेत तेही कमी पडलेले नाहीत, पूर्णपणे झालेले आहेत. आता छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं.
हे बघा अशा प्रकारे इथे छान पूर्णपणे मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करायला थोडंसं जड जातं कारण हा पाक आहे, तरी त्याप्रमाणे आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत। आता जे साईडला ठेवलेलं तूप होतं साधारण 1 चमचा, आता ते तूप आपण ह्या सारणामध्ये टाकणार आहोत। आता पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं। इथे बघा छान असं मिक्स करून घेत आहे। छान असं मिक्स करून झालेलं आहे। तुम्ही पण अशा प्रमाणात करून बघा। आता हे लाडूचं सारण आपण एका मोठ्या ताटामध्ये टाकून थोडंसं कोमट करून घेणार आहोत, पूर्णपणे थंड करायचं नाही। तर इथे तुम्ही बघू शकता की मी हाताला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि साधारण 1 छोटा चमचा असतो तेवढंच हे गोळा घ्यायचा आणि त्याला लाडूचा आकार द्यायचा। तुम्ही बघू शकता की शेंगदाण्याच्या लाडूसारखे एकदम सहज वळले जातात। तर आता तुम्ही हे असे बनवा की चटका न लागता गुळाचे पाकातले आपण लाडू सहज बनवू शकतो। इथे बघा पाक असूनही एकदम सहज असे वळले जातात आणि तेही चटके न लागता। तर इथे बघा दुसराही लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते, एकदम सहज असा बनला जातो, अजिबात हाताला चटके बसत नाहीत, काही नाही। हे बघा अशा प्रकारे आणि छोटे छोटेच लाडू करायचे कारण तिळाचे लाडू मोठे नसतात, छोटेच असतात। तर अशाच प्रकारे मी पूर्ण लाडू बनवून घेते। तर हे बघा पूर्ण आपले लाडू बनवून तयार आहेत। आणखीन थोडं राहिलेलं आहे, मी पूर्ण लाडू बनवून घेते। तर इथे बघा पूर्ण लाडू बनवून झालेले आहेत। 2 वाटी तीळ घेतले होते, त्यामध्ये साधारण 30 ते 35 लाडू बनवून तयार आहेत। तुम्ही बघू शकता की किती खुसखुशीत अशा लाडू झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।